नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन खराचे एक एक कारनामे खरं तर आता उघड होऊ लागलेले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केलेले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. माहिती आणि पुरावे बघता चाकणकरांचा क्रिमिनल कॉन्स्पिरन्सीमध्ये सहभाग दिसतो आणि म्हणून चाकणकरांची तात्काळ अटक झाली पाहिजे. चाकणकरांना सहआरोपी केलं पाहिजे, नार्को टेस्ट केली पाहिजे. चाकणकर आणि कॅप्टन खरातचे सीडीआर तपासले गेले पाहिजेत आणि चाकणकर आणि कॅप्टन खरात या दोघांच्या बेहिशोबी मालमत्तेची सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी झाली पाहिजे. तुम्ही प्रॉपर्टीचा उल्लेख करताय, ज्याच्यामध्ये कॅप्टन खरातची प्रॉपर्टी आणि त्याचबरोबर चाकणकरांची प्रॉपर्टी. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की या दोघांच्या माध्यमातून महिलांना ब्लॅकमेल केलं गेलं आणि त्या माध्यमातून ही माया त्यांनी जमवली? ब्लॅकमेल झाले की नाही हा पोलीस तपासाचा भाग आहे, पण आता हे तर स्पष्ट झालंय की ज्या लोकांनी आवाज उठायचा प्रयत्न केला त्या प्रत्येकाचा आवाज दाबायचा प्रयत्न चाकणकरने केला होता. त्यामुळे चाकणकरला पोलीस हिरासतमध्ये घेतलं पाहिजे. बरं, आणखी काही व्हिडिओ तुमच्या माध्यमात तुमच्यापर्यंत आलेले आहेत? किती महिलांशी साधारण व्हिडिओ आला नाही, परंतु जी माहिती मिळते त्यानुसार आज पुन्हा नवीन काहीतरी 7 व्हिडिओ आज परत व्हायरल झालेले आहेत. बरं, पण यातनं आता तुम्ही म्हणतायत की त्यांना सह आरोपी केलं पाहिजे, म्हणजे फक्त महिला आयोगाचं पद रिक्त झालं पाहिजे हे नाही. लक्षात घ्या, त्यांना पदावरून काढून टाकणे ही राजकीय मागणी झाली. माझी मागणी राजकीय नाहीच आहे. माझी मागणी त्यांना सह आरोपी करणे, त्यांची नार्को टेस्ट करणे आणि त्यांचे सीडीआर तपासणे ही माझी लिगल मागणी आहे. त्या लिगल मागणीत मी जाते. चाकणकरांच्या व्यतिरिक्त आणखी काही राजकीय लोकांचे कोणीही असू देत, ताई, कोणीही असू देत. अरे मी काय म्हणते, त्यांचे फोटो आहेत. फोटो कुणाचे कुणासोबत असू शकतात, तो काही मुद्दा नाही. फोटो तर अमित शहा सोबत पण आहेत. सोडा, चाकणकरचे सरळ सरळ पुरावे आहेत. लेकी बाळीच्या इब्रतीशी खेळणारा कुणीही असेल तर अशा माणसाला, जो कुणी लेकी बाळींच्या इब्रतीशी खेळतोय, त्याला धडा मिळाला पाहिजे. चाकणकर बाई या सह आरोपी आहेत आणि त्यांना अटक झाली पाहिजे ही माझी मागणी आहे. चाकणकर इतर काही गोष्टी घडल्या, म्हणजे महिला अत्याचाराच्या गोष्टी घडल्या की लगेच तत्काळ त्यांचं ट्विट असतं, काही फेसबुकवर पोस्ट असतं. महिला अत्याचाराची घटना घडल्यावर चाकणकरांचं ट्विट असतं, पण ट्विट काय असतं, त्या महिलेचीच बदनामी करणारं ट्विट असतं. 2-3 उदाहरण आपल्यासमोर. वैष्णवी आगवण्याचं प्रकरण, तनिषा भिसेचं प्रकरण, डॉक्टर संपदा मुंडेचं प्रकरण, खेवलकर प्रकरण, कितीतरी अशी अनगिनत प्रकरण आहेत ज्यामध्ये पीडितेची बाजू घेण्याऐवजी पीडितेला चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न चाकणकरांनी केलेला आहे. या केसमध्ये ज्या 3 पीडितांशी तुमचं बोलणं, म्हणजे त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या म्हणजे चाकणकरांनी त्यांना धमकावलंय किंवा त्यांना सुद्धा काही त्रास देण्याचा प्रयत्न केलाय असं त्यांनी सांगितलंय का तुम्हाला? अहो, त्याचे काल पुरावे आलेत ना पुढे. चाकणकरांनी लिहिलेल्या पत्र, त्यांच्या लेटर हेड सकटचे त्याचे पुरावे आलेत, म्हणून तर आपण त्यांना सहआरोपी करा म्हणतोय ना. मोठी मागणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेली आहे. त्यांना फक्त राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपदावरनं पायउतार करा ही मागणी नाही, किंवा ही मागणी असेल तर ही राजकीय मागणी आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे चाकणकरांना या संपूर्ण कॅप्टन खरात प्रकरणामध्ये सह आरोपी करा आणि त्यांना तत्काळ अटक करा. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं पाहिजे. ही एक मोठी आणि महत्वाची मागणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केली आहे. आता संपूर्ण या प्रकरणाचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.